नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज. निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ. राहुरी खुर्दमधील सरकारमान्य रेशन दुकानावर मध्यरात्री दरोडा. भरवस्तीत रेशन दुकानाचं कुलूप तोडून 12.5 क्विंटल धान्य आणि टेबल फॅन केला लंपास. राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील भरवस्तीत असलेल्या काळूबाई स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानावर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी दरोडा टाकून सुमारे 11.50 क्विंटल गहू आणि 1 क्विंटल तांदूळ तसेच बजाज कंपनीचा टेबल फॅन असा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी दिनांक 5 जुलै 2026 रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे राहुरी खुर्द परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार राहुरी खुर्द येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागील बाजूस भरवस्तीत काळूबाई स्वयंसहाय्यता महिला बचत गटाचे सरकारमान्य स्वस्त धान्य दुकान आहे. दुकानाचे मालक सोमनाथ पागिरे यांच्या मातोश्री रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी बाहेर गेले असता दुकानाच्या दरवाजाचा कडी-कोयंडा कुलूप तोडलेलं असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यांनी तात्काळ सोमनाथ पागिरे यांना याची माहिती दिली. घटनास्थळी धाव घेतल्यानंतर सोमनाथ पागिरे यांनी दुकानाची पाहणी केली असता अज्ञात चोरट्यांनी दरवाजा फोडून दुकानात प्रवेश केल्याचं दिसून आलं. दुकानातील 11.50 क्विंटल गहू, 1 क्विंटल तांदूळ तसेच बजाज कंपनीचा टेबल फॅन चोरीस नेल्याचं स्पष्ट झालं. या घटनेची माहिती मिळताच राहुरी तालुका पुरवठा निरीक्षक सुदर्शन केदार, ग्राम महसूल अधिकारी तुषार काळे तसेच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अर्जुन दारकुंडे आणि भाऊसाहेब शिरसाट आणि घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान पोलिसांनी घटना परिसरातील विविध दुकाने, स्टेशनरी, गॅरेज आदी ठिकाणी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला. तसेच अहिल्यानगर येथील ठसे तज्ज्ञ पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आलं होतं. या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पोलीस हेड कॉन्स्टेबल अर्जुन दारकुंडे हे करत आहेत.